अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे नवरात्री स्पेशल देवी महात्म्य कथा, अध्याय 2 आणि अध्याय 3. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री देवी महात्म्य कथा, अध्याय 2. महिषासुराच्या सेनेचा वध. कमलासनावर बसलेल्या प्रसन्नमुखी महिषासुरमर्दिनी भगवती महालक्ष्मीची मी आराधना करतो. तिने आपल्या हातात अक्षमाला, परशु, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, कमंडलू, दंड, शक्ती, खडग, ढाल, शंख, घंटा, पानपात्र, शूल, पाश व चक्र धारण केले आहे. श्री गणेशाय नमः. श्री देव्ये नमः. मेधा ऋषी सुरताला, मार्कंडेय शिष्याला व सूत शौनकादिक ऋषींना देवी महात्म्य सांगतात. सूत म्हणाले, आता मी महालक्ष्मीची अवतार कथा सांगतो. ही पवित्र कथा एकाग्रचित्तेने श्रवण करा. महालक्ष्मी ही देवीचा दुसरा अवतार. श्री महाविष्णू नारायण हा सर्वांचा मूळ पुरुष. त्याच्या नाभिकमलातून चतुरानन ब्रह्मदेव जन्मास आले. ब्रह्मदेवाला एकूण 10 पुत्र. त्यांची नावे अशी: मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्ती, पुलह, ऋतू, भृगु, वशिष्ठ, नारद व दक्ष. मरीचीपासून कश्यप यांचा जन्म झाला. कश्यपापासून हिरण्यकश्यपू यांचा जन्म झाला. अनुराध हा प्रल्हादाचा भाऊ. हा अनुराध अत्यंत उन्मत्त होता. हा एका महिषीच्या ठिकाणी रत झाला. तिच्यापासून जो पुत्र जन्मास आला तोच प्रसिद्ध महिषासूर. तू अजिंक्य होशील असा त्याला वर मिळाला होता. त्यामुळे उन्मत्त झालेल्या त्या महिषासुराने असुरसेना जमा करून देवांशी युद्ध सुरू केले. ते देवासुर युद्ध 100 वर्षे चालू होते. महिषासुराने देवांना अगदी त्राहीभगवान करून सोडले होते. इंद्राने युद्धातून पळ काढला. महिषासुराने इंद्राचा ऐरावत हिरावून घेतला. मग तो स्वतःच स्वर्गाचा राजा इंद्र झाला. अष्टदिक्पाल दशदिशांना पळून गेले. तो महिषासूर नाना रूपे धारण करून स्वतःच दिक्पाल झाला. तो चंद्र, सूर्य, अग्नी होऊन पृथ्वीवर प्रकाश पाडू लागला. तो मेघ बनून पाऊस पाडू लागला. सगळे दिक्पाल लपून बसले. महिषासुराला इंद्रपद प्राप्त झाले. देवांचे सगळे ऐश्वर्य लयाला गेले. त्या सगळ्यांना अगदी दैन्यावस्था प्राप्त झाली. पराभूत झालेले सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले. परंतु ब्रह्मदेवाला काहीही उपाय सुचेना. मग सगळे देव ब्रह्मदेवाला पुढे घालून महादेव व विष्णू यांच्याकडे गेले. त्यांनी हरिहरांना वंदन करून त्यांना महिषासुराची सगळी हकीकत सांगितली. महिषासुराने देवांचे सगळे अधिकार हिरावून घेतले आहेत. त्यामुळे अत्यंत दीनदुबळे झालेले सर्व देव मृत्यूलोकात भटकत असल्याचे सांगून आता आपणच त्या दैत्यांचा वध करावा असे सांगू लागले. सर्व देवांनी आपले दुःख सांगितले असता हरिहर कृतांताप्रमाणे खवळले. क्रुद्ध झालेल्या विष्णूंच्या मुखातून महातेज बाहेर पडले. ब्रह्मदेव, शंकर व इतर सर्व यांच्याही मुखातून भयंकर तेज बाहेर पडले. ते सर्वांचे तेज एकत्र मिळाले. त्यामुळे ते पेटलेल्या पर्वतासारखे दिसू लागले. त्या तेजाने दशदिशा व्यापून गेल्या. ते तेज कुणाच्याही डोळ्यांना सहन होईना. त्या तेजातून एक स्त्री प्रकट झाली. तीच अवघ्या त्रैलोक्याची जननी जगदंबा अंबा भवानी. तीच हरिहरांची जननी. आपल्या भक्तांच्या कार्यासाठी, त्यांचे संकट नाहीसे करण्यासाठी तिने अवतार घेतला असे वेदांनीही म्हटले आहे. शंकराच्या तेजापासून त्या देवीचे मुख निर्माण झाले. यमाच्या तेजापासून तिच्या ठिकाणी केस निर्माण झाले. विष्णूच्या तेजापासून हात निर्माण झाले. चंद्राच्या तेजापासून 2 स्तन, इंद्राच्या तेजापासून कटिप्रदेश निर्माण झाला. वरुणाच्या तेजापासून मांड्या व पोटऱ्या, त्याचप्रमाणे पृथ्वीच्या तेजापासून नितंब निर्माण झाले. ब्रह्मदेवाच्या तेजापासून 2 पाय व सूर्याच्या तेजापासून पायाची बोटे प्रकट झाली. वसूंच्या तेजापासून हाताची बोटे व कुबेराच्या तेजापासून नासिका प्रकट झाली. प्रजापतीच्या तेजापासून त्या देवीचे दात व अग्नीच्या तेजापासून 3 नेत्र प्रकट झाले. संध्येच्या तेजापासून भुवया व वायूच्या तेजापासून कान प्रकट झाले. अशा रीतीने सर्व देवदेवतांच्या तेजापासून कल्याणमयी देवी प्रकट झाली. सर्व देवदेवतांच्या तेजापासून प्रकट झालेल्या देवीला पाहून महिषासुराच्या छळाने त्रासलेल्या सर्व देवदेवतांना अतिशय आनंद झाला. मग दैत्यांच्या वधासाठी भगवान शंकरांनी आपल्या शूळापासून एक शूळ काढून तो देवीला दिला. विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रापासून एक चक्र निर्माण करून ते भगवती देवीला अर्पण केले. वरुणाने तिला शंख दिला. अग्नीने शक्ती दिली.
वायूने एक धनुष्य व बाणांनी भरलेले 2 भाते दिले. देवराज इंद्राने आपल्या वज्रापासून निर्माण केलेले वज्र दिले. त्याचप्रमाणे ऐरावताच्या गळ्यातील एक घंटा देवीला दिली. यमाने कालदंड दिला. वरुणाने पाश, प्रजापतीने स्फटिकमाला दिली. ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने देवीच्या रोमरोमात आपले तेज भरले. काळाने तेजस्वी ढाल व तलवार दिली. क्षीरसागराने तेजस्वी रत्नहार व कधीही जीर्ण न होणारी 2 दिव्य वस्त्रे दिली. त्याचप्रमाणे त्याने देवीला दिव्य चूडामणी, 2 कर्णभूषणे, कडे तेजस्वी अर्धचंद्र, सर्व हातांसाठी बाजूबंद, दोन्ही पायासाठी पैंजण, कंठभूषण व सर्व बोटात घालण्यासाठी रत्नजडित अंगठ्याही दिल्या. विश्वकर्माने तिला एक तेजस्वी परशु दिला. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची अस्त्रे, अभेद्य कवच मस्तकावर व छातीवर धारण करण्यासाठी कधीही न कोमेजणाऱ्या कमळाचे हार दिले. सागराने तिला सुंदर कमळ दिले. हिमालयाने तिला वाहन म्हणून सिंह व अनेक प्रकारची रत्ने दिली. कुबेराने तिला पानपत्र दिले. शेषनागाने बहुमोल असा रत्नजडित नागहार दिला. अशा प्रकारे सर्व देवतांनी अनेक अलंकार, शस्त्रे देऊन देवीचा मोठा सत्कार केला. मग देवीने प्रचंड गर्जना केली. त्या भयंकर आवाजाने आकाश दुमदुमले. सगळे आकाश कोसळते की काय असे सर्वांना वाटू लागले. त्या आवाजाने त्रैलोक्याचा थरकाप उडाला. समुद्राला उधाण आले. पृथ्वी डळमळू लागली. पर्वत हलू लागले. त्यावेळी सर्व देवदेवतांनी मोठ्या आनंदाने सिंहारूढ भगवती देवीचा जय जयकार केला. जयोस्तु अंबे, जयोस्तु अंबे असे सगळीकडे शब्द उमटले. ऋषीमुनींनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे स्तवन केले. अवघे त्रैलोक्य प्रक्षुब्ध झालेले पाहून सर्व असुर कवच टोप धारण करून एकत्र जमले. हाती शस्त्र घेऊन ते युद्धासाठी सज्ज झाले. अतिशय क्रुद्ध झालेला महिषासूर हे काय चालले आहे अशी गर्जना करू लागला. कोटी कोटी असुर महिषासुराकडे धावत गेले. अवघे ब्रह्मांड गडबडले. आकाश कडाडले. सगळे असुर धावा धावा असे ओरडू लागले. जिकडून सिंहनाद ऐकू येत होता त्या दिशेने महिषासूर धावत गेला. देवीच्या तेजाने अवघे विश्व व्यापले होते. देवीने पृथ्वीवर पाय ठेवताच ती डळमळू लागली. तिचा मुकुट आकाशाला भिडला होता. तिच्या धनुष्याच्या टणकाराने सप्तपातळे क्षुब्ध झाली होती. देवी आपल्या हजारो हातांनी सर्व दिशांना झाकून उभी होती. एकाएकी देवी आणि दैत्य यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. अनेक प्रकारच्या शस्त्रांच्या आघातांनी निर्माण झालेल्या तेजाने सगळे आकाश भरून गेले. महिषासुराचे सेनापती शस्त्रांनी सज्ज होऊन देवीशी युद्ध करण्यासाठी धावले. चिक्षुर नावाचा एक मोठा असुर महिषासुराचा सेनापती होता. तो देवीशी मोठ्या त्वेषाने युद्ध करू लागला. चामर नावाचा आणखी एक सेनापती दैत्यांनी चतुरंग सेना घेऊन युद्ध करू लागला. उदग्र नावाचा महादैत्य 60,000 रथीसह देवीशी निकराचे युद्ध करू लागला. महाहनु नावाचा दैत्य 1 कोटी रथांना बरोबर घेऊन युद्धाला प्रवृत्त झाला. असिलोमा नावाचा महादैत्य 1 कोटी रथींना बरोबर घेऊन झुंज देऊ लागला. बाष्कल नावाचा दैत्य 60 लाख सेनेसह युद्धेला आला. परिवारित नावाचा दैत्य अगणित हत्तीस्वार, घोडेस्वार व रथी यांना घेऊन युद्ध करू लागला. बिढाळ नावाचा दैत्य अगणित सेना घेऊन युद्धाला सरसावला. अशा प्रकारे कोटी कोटी रथ, हत्ती, घोडे, पायदळ घेऊन महिषासूर देवीशी मोठ्या त्वेषाने लढू लागला. दैत्याने देवीवर असंख्य खड्गे, परशु, पट्टीश, पाश फेकले. परंतु देवीने आपल्या शस्त्राने दैत्यांचे सर्व शस्त्रे तोडून टाकले. अत्यंत क्रोधाने युद्ध करीत असलेल्या चंडिका देवीच्या मुखावर थकवा किंवा श्रम काहीच दिसत नव्हते. देवता आणि ऋषीमनु देवीचे स्तवन करीत होते व भगवती देवी दैत्यावर शस्त्रांचा वर्षाव करीत होती. देवीचे वाहन असलेला सिंह अत्यंत क्रोधाने असुर सेनेत घुसून त्यांना सपासप ठार मारित होता. अग्नी जसा गवत जळून टाकतो त्याचप्रमाणे तो सिंह असुर सेनेचा फडशा पाडत होता. रणभूमीवर असुरांशी युद्ध करीत असलेल्या देवीच्या प्रत्येक निश्वासातून असंख्य सेना गण निर्माण होत होते. ते अनेक शस्त्रांनी असुरांशी युद्ध करीत होते. ते नगारे वाजवत होते. शंखध्वनी काढीत होते. देवीने त्रिशूळ, गदा, शक्ती, खड्ग इत्यादींनी हजारो महादैत्यांचा संहार केला. कित्येक असुर घंटेच्या भयंकर आवाजाने बेशुद्ध पडून ठार झाले. देवीने अनेक असुरांना पाशाने बांधून जमिनीवर आपटून ठार केले. अनेक असुरांचे देवीच्या तलवारीने तुकडे तुकडे झाले. असंख्य असुरांच्या देवीच्या गदाघाताने चेंदामेंदा झाला. कित्येक असुर देवीच्या मुसळाच्या तडाख्याने रक्त ओकून मेले. कित्येकांचे पाय तुटले, डोके फुटले, मुंडके तुटले.
मुंडके तुटून पडलेले दैत्य तशाही स्थितीत हातात शस्त्रे घेऊन युद्ध करीत होते. त्यावेळी रणवाद्य दणाणत होते. थांब थांब अशी गर्जना करीत दैत्य देवीला युद्धाचे आव्हान देत होते. त्या युद्धात असंख्य असुर ठार झाले. हत्ती, घोडे, रथ सगळे काही नष्ट झाले. त्यामुळे पृथ्वीवर पाय ठेवायला जागा नव्हती. जिकडे तिकडे असुरांची प्रेते पडली होती. रक्तांच्या नद्या वाहू लागल्या होत्या. त्यातूनच दैत्यांची प्रेते वाहून जात होती. बघता बघता देवीने असुरांचा पूर्ण संहार केला. देवगण देखील स्तवन करू लागले. आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी सुरू झाली. अशा प्रकारे असुरसेनाच्या वधासाठी महालक्ष्मी प्रकट झाली. आदिशक्तीचा हा दुसरा अवतार समजावा. देवीच्या या चरित्र श्रवणाने सर्व संकटे नाहीसे होतात. सर्व बाधांचे निरसन होते. सर्व मनोरथ सिद्धीस जाते. सप्तशतीत जे सांगितले आहे तेच येथे वर्णिले आहे. सर्व कीर्ती करविती ती आदिमाया शक्ती जगदंबा. तिने जसे बोलविले आहे तसे वर्णन केले. त्या जगदंबेला नमस्कार. श्री मार्कंडेय पुराणांच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील महिषासुर सेनावध नावाचा दुसरा अध्याय समाप्त. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री देवी महात्म्य कथा. अध्याय तिसरा. महिषासुरवध. जिची अंगकांती उदयकालाच्या सहस्त्र सूर्यासमान आहे. जिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. जिच्या गळ्यात मुंडमाला शोभून दिसते आहे. जिने दोन्ही स्तनावर रक्तचंदन लावले आहे. जिने आपल्या हातात जपमाळा, विद्या, अभय व वर नावाच्या मुद्रा धारण केल्या आहेत. 3 नेत्राने सुशोभित असे जिचे मुखकमल शोभून दिसते आहे. जिने आपल्या मस्तकावर चंद्राबरोबरच रत्नमुकुट धारण केले आहे. जी कमलासनावर विराजमान झाली आहे. त्या जगदंबा भगवती देवीला आम्ही नमस्कार करतो. श्री गणेशाय नमः. श्री देव्ये नमः. मेधा ऋषी सुरद राजाला देवीच्या अवताराचा इतिहास सांगू लागले. देवीने महिषासुराच्या सैन्याचा नाश केला. ते पाहून अत्यंत झालेला क्रुद्ध झालेला निक्षूर नावाचा सेनापती देवीचे युद्ध करण्यासाठी धावून आला. चिक्षूर आणि देवी यांचे भयंकर युद्ध सुरू झाले. चिक्षुराने देवीवर बाणाचा वर्षाव सुरू केला. मेरू शिखरावर मेघांनी जलवृष्टी करावी त्याप्रमाणे जो असुर देवीवर बाण वर्षाव करू लागला. परंतु देवीने ते बाण तोडून टाकले. देवीने बाणाचा वर्षाव करून त्यांचे घोडे व सारथी यांना ठार मारले. त्यांच्या रथाचे तुकडे तुकडे केले. त्यांचा ध्वज उडवून लावला. त्यांचे धनुष्य मोडून टाकले. त्या चिक्षुरांच्या शरीरावर बाणांचा वर्षाव करून त्याला अगदी जर्जर केले. धनुष्य, रथ, घोडे व सारथी नष्ट झाले असता तो चिक्षुर दैत्य ढाल तलवार घेऊन युद्धासाठी धावून आला. त्याने धारदार तलवारीने सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला व देवीच्या डाव्या हातावर अत्यंत त्वेषाने प्रहार केला. परंतु त्या क्षणी त्याच्या तलवारीचे तुकडे तुकडे झाले. त्यामुळे अधिकच संतापलेला त्या असुराने हातात शूल घेतला व भद्रकाली देवीवर फेकला. आकाशातून देवीवर कोसळणारा तो शूल सूर्यासारखा प्रज्वलित दिसत होता. तो शूल आपल्या रोखाने येत असे दिसताच देवीनेही शूल फेकला व असुरांच्या त्या शूलाचे मधल्यामध्ये तुकडे तुकडे झाले. त्याचवेळी त्या चिक्षुर महादैत्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. महापराक्रमी चिक्षुराचा वध होताच देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी देवीचा जय जयकार केला. तिच्यावर पुष्पवृष्टी केली. ऋषी, मुनी, देव, गंधर्व, सिद्ध, चारण जय अंबिके, जय देवी असा जयघोष करू लागले. महिषासुराचा सेनापती चिक्षुर ठार होताच देवांना अतिशय पीडा देणारा चामर हत्तीवर आरूढ होऊन युद्धासाठी आला. त्याने देवीवर शक्तीचा प्रहार केला. परंतु देवीने नुसत्या हुंकारानेच ती शक्ती निष्प्रभ करून ती शक्ती जमिनीवर पाडली. शक्ती नष्ट होताच खवळलेल्या चामराने देवीवर शूल फेकला. देवीने आपल्या एकाच बाणाने त्या शूलाचा चुराडा केला. त्याचवेळी देवीच्या सिंहाने चामराच्या हत्तीच्या मस्तकावर झेप घेतली व त्या दैत्याशी युद्ध सुरू केले. सिंह आणि दैत्य युद्ध करता करता हत्तीवरून खाली आले. दोघांचे प्रचंड युद्ध सुरू झाले. ते एकमेकांवर जोरदार प्रहार करीत होते. मग सिंहाने आकाशात झेप घेतली व खाली येताच त्या दैत्यांचे मुंडके धडावेगळे केले. मग देवीने वृक्षपाशान फेकून उदग्र नावाच्या दैत्याला स्वर्गाची वाट दाखवली. मुष्टीप्रहाराने कराल नावाच्या दैत्याला ठार केले. क्रोधाने बेभान झालेल्या देवीने आपल्या गदाप्रहाराने बाष्कलांचा चेंदामेंदा केला. ताम्र आणि अंधक या दैत्यांना बाण मारून जमिनीवर झोपविले. त्रिनेत्र भगवतीने आपल्या त्रिशूळाने उग्रास्य, उग्रवीर्य व महाहनू या दैत्यांची मस्तके आकाशात उडवली.
तिने तलवारीचा प्रहार करून बिडालाचे मुंडके धडावेगळे केले. दुर्धर व दुमूर्ख यांना बाण मारून त्यांना यमलोकाची वाट दाखवली. असुर दैत्यात हाहाकार उडाला. यज्ञ, किन्नर, गंधर्व आनंदाने देवीची स्तुती करू लागले. सिंहाने अनेक असुरांना ठार मारले. ही हकीकत ऐकून महिषासूर चिंताक्रांत झाला. आपल्या असुरसेनेचा संहार होत असलेला पाहून क्रुद्ध झालेला महिषासूर रेड्याचे रूप धारण करून देवीच्या सैनिकांना पीडा देऊ लागला. त्याने आपल्या तोंडाच्या प्रहाराने अनेक गणांना ठार मारले. कित्येकांना पायाखाली तुडवून ठार केले. त्याने आपल्या शेपटीने अनेकांना झोडपून काढले. आपल्या शिंगाच्या प्रहाराने अनेकांना पाडून ठार मारले. त्याच्या नुसत्या गर्जनेने अनेक गण गतप्राण झाले. तो रणांगणावर थैमान घालत होता, त्यामुळे अनेक गण जमिनीवर कोसळून मरण पावले. त्यांच्या निश्वासाने अनेक जण आकाशात उडाले व जमिनीवर मरून पडले. मग त्या महिषाने देवीच्या सिंहासनावर हल्ला केला. त्यामुळे देवी अत्यंत क्रुद्ध झाली. मग तो महिष आपल्या पायांनी पृथ्वी उकरू लागला. त्याने आपल्या शिंगांनी मोठमोठी पर्वत शिखरे आकाशात उडवली. तो भयंकर गर्जना करीत होता. त्याच्या वेगाने पृथ्वी फाटू लागली. त्याच्या शेपटीच्या प्रहाराने सप्तसागर क्षुब्ध झाले. त्यांच्या शिंगाच्या प्रहाराने आकाशातील मेघांचे तुकडे तुकडे झाले. त्याच्या निश्वासाने मोठमोठे पर्वत आकाशात उडाले. अशा प्रकारे त्या महिषाने पृथ्वीवर अल्लाकल्लोळ माजवला. क्रोधाने बेभान झालेला तो महिष देवीला ठार मारण्यासाठी तिच्यावर धावून गेला. ते पाहून कोपलेल्या देवीने महिषासुरावर पाश टाकून त्याला जखडून टाकले. त्या क्षणी त्याने रेड्याचे रूप टाकून सिंहाचे रूप धारण केले. देवीने त्या सिंहाचे मस्तक तोडण्यासाठी हाती खड्ग घेतले. त्या क्षणी महिषासुराने सिंहाचे रूप काढून मनुष्य रूप धारण केले. तो खड्ग चर्म घेऊन युद्ध करू लागला. देवीने त्याला ठार मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला. तेव्हा महिषासुराने हत्तीचे रूप धारण केले. तो आपल्या सोंडेने सिंहाला खेचू लागला. तेव्हा देवीने त्याच्यावर खड्ग फेकून त्याची सोंड तोडून टाकली. मग तो महिषासूर पुन्हा रेड्याचे रूप घेऊन सगळीकडे थैमान घालू लागला. क्रोधाने बेभान झालेल्या जगन्माता चंडिकेने भरपूर मधुपान केले. त्यामुळे तिचे डोळे क्रोधाने लालेलाल झाले. ती मोठमोठ्याने हसू लागली. तिकडे बळाने व पराक्रमाने उन्मत्त झालेला महिषासूर गर्जना करू लागला व आपल्या शिंगांनी पर्वत उखडून ते देवीवर फेकू लागला. देवीने आपल्या बाणांनी त्या पर्वताचे पीठ करून टाकले. मधुपानाने डोळे लाल झालेली देवी मोठमोठ्याने हसत महिषासुराला म्हणाली, हे मूर्खा, गर्व न करता रणात उभा राहा. मी मधुपान करून आत्ताच तुला ठार करते. तुला ठार मारल्यावर ऋषी, मुनी, देव आनंदाने गर्जना करतील. मेधा ऋषी सुरताला म्हणाले, राजा, देवीने त्या महिषासुराला असे बोलून पुन्हा भरपूर मधुपान केले. मग ती हाती शूल घेऊन महिषासुरावर धावून गेली. तिने महिषासुराला पकडून त्याला पायाखाली चेपले व त्याच्या मानेवर शूल प्रहार केला. तशाही परिस्थितीत तो महिषासूर आपल्या मुखापासून घाईघाईने बाहेर पडू लागला. देवीला लाथा मारीत मोठ्याने हसू लागला. मग देवीने त्याला मोहित करून आपल्या खड्गाने त्याचे मस्तक तोडले. महिषासूर जमिनीवर मरून पडला. त्याच्या कंठनळातून भळाभळा रक्त वाहू लागले. महिषासुराचा वध होताच असुर सैन्यात हाहाकार झाला. उरले सुरले असुर जीवांच्या आकांताने वाट फुटेल तिकडे पळत सुटले. कित्येक जण पाताळ लोकात गेले. देवसैन्यात जय जयकार सुरू झाला. जयवाद्ये वाजू लागली. आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी होऊ लागली. महर्षीसह सर्व देव दुर्गा मातेचे स्तवन करू लागले. गंधर्व किन्नर गाऊ लागले. अप्सरांनी नृत्य सुरू केले. महिषासुरादी दैत्याचा नाश झाल्याने देवमुनी, मानव, संत सज्जन यांना अतिशय आनंद झाला. हे महालक्ष्मीचे आख्यान जे श्रवण पठण करतील त्यांना सर्व पुरुषार्थाची प्राप्ती होईल. श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी महात्म्यातील महिषासूर वध नावाचा 3रा अध्याय समाप्त. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभम भवतु. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.